तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते मल्हार आणि नुपूर पासून. तर आता इथे नुपूर आलेली असते मल्हारला बघायला. तर आता ती बघते तर त्याचा कुर्ता जो त्याने हळदी दिवशी घातलेला असतो तो बाहेर काढलेला असतो, त्याच्यावरती हळद फेकलेला असतो. तर आता इथे खूप वाईट वाटतं नुपूरला बघून मल्हारकडे, कारण त्याची अवस्था खूप वाईट असते. तो रडत बसलेला असतो बघा प्रेक्षक हो कोपऱ्यात. तर आता नुपूरच्या डोळ्यात पण अश्रू आलेले असतात. तर आता ती जाते आणि तिच्या बाजूला बसते. मल्हार सर, सर उठा सर, असं म्हणते नुपूर. मल्हार खूप जास्त दुःखी असतो. उठा सर उठा, असं म्हणते आता मल्हारला नुपूर. बसा इथे, असं म्हणते ती. तर आता मल्हार उठून बसतो बेडवरती. हे बघा सर, जे घडून गेलंय ते बदलता नाही येणार आहे आता. आणि सर, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे निघालात. मागे झालेल्या गोष्टी आठवण करून घेऊन त्रास करून घेऊ नका सर, असं म्हणते ती. सर प्लीज शांत व्हा, असं म्हणते ती. नुपूर, असं म्हणतो मल्हार. त्या क्षणी ती अशी पुन्हा समोर आली आणि पुन्हा मला तसाच त्रास होतोय ग, असं म्हणतो मल्हार आणि रडायला लागतो तो जोरजोरात. तर आता नुपूर त्याला सांत्वना करत असते. मल्हार सर, असं म्हणते ती. सर, असं म्हणते ती. इथे बघा, असं म्हणते आता नुपूर तिच्या तोंडावर हात ठेवून, आणि तिच्या अश्रू पुसते ती. स्वतःला सावरा, असं म्हणते नुपूर. मला माहिती आहे त्या जुन्या आठवणी खूप त्रासदायी आहेत, पण नका एवढा त्रास करून घ्याव सर. मला असं खरंच बघवत नाहीये तुमच्याकडे, असं म्हणते ती. कसं हँडल करू ग, असं म्हणतो मल्हार. कसं हँडल करू मी सगळं सगळं कसं हँडल करू? मला वाटलं होतं मी बाहेर पडलोय सगळ्यातून, आणि आज पुन्हा सगळ्या गोष्टी आठवल्या आणि तसाच तोच त्रास होतोय मला, असं म्हणतो मल्हार. आय नो, तिच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, खूप भोगलाय तुम्ही, पण प्लीज माझ्यासाठी विसरायचा प्रयत्न करा, असं म्हणते ती. कसं विसरू नको, सांग ना कसं विसरू? ती संजना समोर दिसली ना तर संताप होतो माझा. माझं तिच्यावर प्रेम होतं की नाही हे माहित नाही मला, पण तिने माझी खूप मोठी फसवणूक केली, असं म्हणतो मल्हार. आणि त्याच सगळ्या फिलिंगचा आज त्रास होतोय मला, आणि परत तेच तेच आठवतंय, असं म्हणतो मल्हार. तर आता खूप जास्त दुःखी असतो मल्हार आणि रडत पण असतो. तर आता इथे बाकी सगळे खानविलकर मंडळी बसलेले असतात हॉलमध्ये. तर आता इथे रेवती मावशी म्हणते, तायडे काळजी वाटते आणि खूप भीती वाटते, असं म्हणते ती. तू पाहिलंस ना मगाशी किती चिडला होता मल्हार, आणि आणि अचानक शांतही झाला. खूप अस्वस्थ आहे ग तो, असं म्हणते ती. अगं अस्वस्थ असणारच, ती बाई असे अचानक समोर येऊन थांबली ना तिच्या, मग काय होणार, असं म्हणते तायडीची आई. माझ्या डोळ्यासमोरून ते चित्र, त्याचा चेहरा अजूनही जात नाही, असं म्हणते रेवती मावशी. त्याच्या आधी मी मल्हारच्या डोळ्यात हे सगळं कधीच पाहिलं नव्हतं ग. नक्की धक्का बसला असेल तिला, असं म्हणते आता तायडे. हो खरंय तुझं, असं म्हणते रेवती मावशी. मला राहावलं जात नाही तायडे, मी बघून येते त्याला, असं म्हणते ती. थांब काकू, असं म्हणते तायडे. आता कुठे जातेस तू त्याला भेटायला? तो आराम करतोय ना, त्याला करू दे थोडा वेळ आराम. रेवती ताडे बरोबर बोलते. हे बघ मल्हार आता खूप अस्वस्थ आहे, मला वाटतं आपण त्याला थोडा वेळ एकट्यालाच राहू देत, असं म्हणतो होतो. नाही ताडे नाही, असं म्हणते रेवती मावशी. मला असं वाटतं मला ह्या परिस्थितीमध्ये त्याला एकटं सोडणं बरोबर नाहीये. डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालाय ग तो माझ्या. मला त्याचं दुःख, त्याच्या भावना कळतात, मी ओळखू शकते त्याच्या मनात काय चाललंय ते. आज जे बघितलं ना तायडे, याआधी मी मल्हारचं ते रूप कधीच बघितलं नव्हतं. आज जे मी बघितलं ना ते काहीतरी वेगळं होतं तायडे. तो बरा नाही आहे अगं, त्याला गरज आहे आता माझी. मी जाते त्याला भेटायला, असं म्हणते रेवती मावशी. तू आता तिला भेटायला जाणार, मग परत तोच विषय निघणार, परत तो जास्त अस्वस्थ होणार. तुला चालणार आहे का ते, असं म्हणते तायडे. तर आता रेवती मावशी पाया पडते देवाकडे. देवी आई माझ्या मल्हारची काळजी घे, असं म्हणून ती पाया पडत असते देवाची. त्याच्याकडे लक्ष ठेव, त्याला सांभाळ, असं म्हणून आता रेवती मावशी पाया पडत असते. तर आता ताडीची आई म्हणते, रेवती तू शांत हो, त्रास करून घेऊ नकोस, मल्हार होईल शांत अगं, हा, असं म्हणते ती. तर आता रेवती मावशी उठून जाते. तर आता तायडे आणि तिचे आई बाबा तिथेच बसलेले असतात, आणि तायडेला खूप जास्त आनंद पण झालेला असतो. एक सांगू मल्हार सर, असं म्हणते नुपूर आता मल्हारला. मला अजूनही एक प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही, असं म्हणते आता नुपूर. तर आता इथे मल्हार आणि नुपूरला दाखवलंय बघा प्रेक्षकांनो परत. म्हणजे तुम्ही सोबत होता, एकत्र होतात, तरी तिने तुमची एवढी मोठी फसवणूक कशी काय केली, असं म्हणते नुपूर. का केलं असेल तिने असं? तर आता नुपूर म्हणते, आता ती आली आहे ना, आता या प्रश्नाचं उत्तर तर मी शोधून काढणारच आहे, असं म्हणते ती. तायडे खूप जोरजोरात हसत असते बघा प्रेक्षक हो. बिझनेस टायकून मल्हार खानविलकर आता पुन्हा कोलॅप्स होणार, असं म्हणते तायडे. 1 वर्षापूर्वी त्याची जी अवस्था झाली होती ती परत होणार, असं म्हणते तायडे. त्याचा डोका आता पुन्हा बंद होणार, मन चित्त थारावर नसलं तर पुन्हा तो इमोशनली विचार करणार आणि चुकीचा निर्णय घेणार, असं म्हणते तायडे. आणि मल्हार एकदा सैरबैर झाला मग तो कसा वागतो हे आपल्याला माहितीच आहे, असं म्हणतो तायडेचा बाबा. तेच तर हवंय मला. संजना परत आल्यामुळे परत त्याची मानसिक अवस्था खालवणार, आणि पुन्हा त्याचा रिमोट कंट्रोल माझ्या हातामध्ये येणार, असं म्हणते तायडे. आणि जोर जोरात हसायला लागते तायडे. तर आता रात्रीची वेळ असते. तर आता इथे संजना झोपलेली असते. तर आता तिला जाग येते. तर आता ती बघते, तर आता हे मल्हारचंच घर असतं. तर आता ती उठून बसते. सागरिका मॅडम ना मेसेज करायला हवा, असं म्हणते संजना. तर आता ती आपला फोन बाहेर काढते बघा प्रेक्षक हो. सागरिकाला मेसेज करण्यासाठी, म्हणजेच तायडेला मेसेज करण्यासाठी. ओ गॉड, कोणीतरी येते, असं म्हणते संजना, आणि मुद्दाम झोपायचं नाटक करते बाजूला फोन ठेवून. तर आता बघा प्रेक्षक हो, नुपूर आलेली असते तिच्या खोलीमध्ये. मग अशी तर हिचा फोन बाहेर नव्हता, मग आता बाहेर कसा आला, असं म्हणते नुपूर.
तर आता नुपूर तिचा फोन बघितलेली असते आणि तिला डाऊटही आलेला असतो. तिच्या मोबाईल फोन मधून काहीतरी नक्की माहिती मिळू शकते. म्हणजे तिने इथे येण्याआधी कुणाला फोन केला होता का किंवा तिला कोणाचा मेसेज वगैरे आला होता का हे कळू शकेल असं म्हणते नुपूर. आणि ती विचार करत असते काय करू म्हणून. घेऊ का तिचा फोन? नुपूर घे फोन असं म्हणते ती. सत्य शोधण्यासाठी तू हे सगळं करतेस ना, काही चुकीचं नाही आहे त्यात. तर आता ती आपला फोन आपल्या हातामध्ये घेते. तिचा फोन तर लॉक्ड आहे. तर आता ती बघत असते तिच्या फोनकडे. तर आता ती बघत असते काहीतरी बघा प्रेक्षक हो. ह्याच नंबर्सवर तिच्या बोटांचे सगळ्यात जास्त ठसे दिसत आहेत. म्हणजे हे 3 नंबर्स तिच्या पासवर्ड मध्ये नक्की आहेत. पासवर्डचा चौथा नंबर काय असेल असं म्हणते नुपूर. कॉम्बिनेशन ट्राय करून बघायला हवेत असं म्हणते नुपूर. तर आता तेवढ्यात ताडे आलेली असते. तू असं म्हणते आता ताडे. तर आता इथे नुपूर तिचा फोन टाकते बघा प्रेक्षक आणि बॅगेत पडलेला असतो तो. तर आता तिला कळतच नाही ताडेला की नुपूरने काय करत होती म्हणून. कारण आता इथे नुपूर फोन टाकलेली असते ना ताडे बघताच. तर तू इथे कशी काय असं म्हणते ताडे. हिची काळजी वाटत होती म्हणून आले होते असं म्हणते नुपूर. तर आता जियाला दाखवलं. तर आता दीप जियाला कॉफी आणून देतो. जिया कालपासून जे काय घडतंय ना ते खूप विचित्र आणि शॉकिंग आहे असं म्हणतो तो. तुला एक सांगू, काल नुपूर वहिनी संजनाला भेटायलाच गेली होती असं म्हणते जिया. काय काय बोलतेस तू जिया असं म्हणतो ती. अरे मगाशी मी तिला तिच्या रूमच्या बाहेर बोलून विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं असं म्हणते जिया. ब्रो सोबत नाही या टॉपिक बद्दल बोलताच येत नाही. तू सुद्धा काय बोलू नकोस प्लीज असं म्हणते जिया. नाही सांगणार असं म्हणतो दीप. अरे संजनाच्या सोसायटीतल्या त्या सेक्रेटरी काकू आहेत ना, त्यांनी बहिणीला सांगितलं की संजना बाहेर पडली तेव्हा ती एकटी नव्हती. म्हणजे मग कोण होतं तिच्यासोबत असं म्हणतो दीप. तिच्याबरोबर कोणीतरी एक मुलगी होती असं म्हणते आता जिया. पण तिने तिला नीट बघितलंच नाही यार असं म्हणते जिया. म्हणजे काल रात्री संजना एका अननोन मुलीसोबत होती आणि आज सकाळी ती अशा अवस्थेत घरात आली. म्हणजे ह्या मधल्या वेळात काय घडलं असं म्हणतो तो. तेच रे असं म्हणते आता जिया. तुला काही फिशी वाटत नाही का त्यात असं म्हणते ती. मग ती मुलगी कोण होती आणि संजना का होती तिच्यासोबत असं म्हणतो दीप. एक्झॅक्टली संजनाचं असं अचानक येणं, तिचं बेशुद्ध पडणं, तिची ती अवस्था, त्याचा काहीच पत्ता लागत नाहीये. आणि आता अननोन मुलीचा सस्पेन्स तर अजून ऍड झालाय असं म्हणते जिया. या सगळ्यामुळे खूप प्रश्न पडतायत. हे जितकं सोपं दिसतंय ना एवढं सोपं नाहीये असं म्हणतो तो. तुला काय वाटतं दीप? काही करून आपल्याला त्या मुलीला शोधायलाच हवं. जी मुलगी तिच्यासोबत त्या रात्री ती होत. या सगळ्या गोष्टीची टोटल त्याच दिवशी लागेल असं म्हणते ती. काय वाटतं तुला असं म्हणते ती दीपला. करेक्ट आहे तुझं असं म्हणतं दीप. तर आता इथे परत ताडेचं आणि नुपूरचं बोलणं दाखवलंय. तर आता इथे नुपूर म्हणते तुम्हीच म्हटलं होता ना आपण माणुसकीच्या नात्याने वागायला हवं, तीच करते मी असं म्हणते नुपूर. माणुसकीचा विचार केला आणि आले इथे. तर ताडे म्हणते काळजी समजते मला तुझी काळजी असं म्हणते ती. मलाही समजते तुमची काळजी असं म्हणते नुपूर. नाही काय आहे ना, मी खऱ्या काळजीपोटी आले आणि तुम्ही खोट्या असं म्हणते नुपूर. तुम्हाला नेमकी कसल्या गोष्टीची काळजी आहे ना हे मला आता चांगलंच माहिती आहे असं म्हणते नुपूर. तर आता इथे ताडेला दिसतो संजनाचा फोन. काय शोधायला आली होतीस तू इथे असं म्हणते तायडे. तर आता नुपूरला कळतच नाही काय सांगावं म्हणून. काय शोधतं माणूस असं म्हणते आता नुपूर. जे लपवलं जातं तेच ना, मग मी पण तेच शोधायला आले होते जे लपवलं जाते असं म्हणते नुपूर. तर आता फोन जो असतो संजनाचा तो आपल्या हातामध्ये घेते तायडे. तर आता ताडे हसते. ह्या कुलपाची चावी ह्याच्यात नसते, कुलपाला हातच लावायचा नसतो असं म्हणते तायडे. हातामध्ये मोबाईल घेऊन. चावी नसलेल्या कुलपांना उघडायला मला खूप आवडतं आणि काय ना प्रत्येक कुलपाची एक ना एक चावी असतेच असं म्हणते आता नुपूर. आणि ती कधी ना कधी सापडतेच असं म्हणते ती. मागच्या वेळी अनुभव आलाय ना तुला, तरी ग ठीक आहे राहा, गैरसमजुतीमध्येच राहा असं म्हणते ती. समज आहे की गैरसमज आहे सगळं कळेल तुला. संजनाच्या तोंडाला लागलेल्या कुलपाची चावी मला मिळू दे आणि मला हे कळेल मग की तिला बोलण्यापासून मगाशी कोण थांबत होतं असं म्हणते तायडे. तर आता तायडे म्हणते आपल्या मनात येणारी प्रत्येक गोष्ट खरी आहे असं समजणाऱ्या माणसाला काय म्हणतात माहितीये ना, वेडा असं म्हणते तायडे. तुम्हाला माहितीये ना वेडीच माणसं इतिहास घडवतात असं म्हणते आता नुपूर. ते तर मला पण माहिती आहे असं म्हणते तायडे. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला हे मात्र खरं, कारण तू गोष्टी इमॅजिन करायला लागली आहेस. मी इमॅजिन करायला लागले आहे की मी सत्यापर्यंत पोचायला लागले आहे. हे सगळं तुम्हाला लवकरच कळेल असं म्हणते आता नुपूर. आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, गप्प बसलेल्या माणसाकडे काय बोलायला नसतं म्हणून तो गप्प असतो असं इतरांना वाटत असेल, मला अजिबात नाही वाटत असं म्हणते आता नुपूर. तुझं नाव शहाणी नाही दीड शहाणी असायला पाहिजे असं म्हणते तायडे. असली माणसं आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सोडवून घेतात काय आहे ना असं म्हणते नुपूर. तुमचं माझ्याबद्दल एक मत आहे, एक ओपिनियन आहे. असंच माझंही तुमच्याबद्दल एक मत असू शकतं, ओपिनियन असू शकतो आणि आहेच. सांगू असं म्हणते आता नुपूर. नको नको नंतर 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 सांगते असं म्हणते ती. पण काही लोकांना ना सत्य लपवायची खूप घाई असते आणि ती घाईच त्या सत्याला जगासमोर आणते एक दिवशी असं म्हणते आता नुपूर. तर तो ताडे हसायला लागते. अजून ही घाई आहे सत्यापर्यंत पोचण्याची घाई, पण ती घाई आपल्याला सत्यापर्यंत पोचवत नाही, आयुष्याच्या शेवटापर्यंत पोचवते. थोडक्यात तोंडावर पाडते असं म्हणते तायडे. थांबाळ तोंड सांभाळ असं म्हणते आता तायडे आणि निघू जाते ती तिथून. तर आता नुपूर तिथेच असते संजनाच्या खोलीत. घाबरत नाही मी तुमच्या ह्या धमक्यांना, पण संजनाचा फोन लॉक्ड आहे हे पाहिल्यावर सागरिका मॅडम निश्चिंत का झाल्या असं म्हणते नुपूर. काय कारण असेल ह्याचं.
तर आता इथे नुपूर खूप जास्त विचार करत असते. तर आता इथे रात्रीची वेळ असते आणि नुपूर आलेली असते आपल्या खोलीमध्ये. तर आता मल्हार बसलेला असतो तिथेच. नुपूर असं म्हणतो मल्हार, आय एम सॉरी, खरंच सॉरी असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर येते आणि मल्हारच्या बाजूला बसते. काय झालं सर असं म्हणते नुपूर. अचानक सॉरी म्हणताय, आज खूप गोंधळ घातला नाही मी असं म्हणतो मल्हार. वेड्यासारखा वागलो, तुलाही त्रास झाला असेल. त्रास मला नाही झाला, त्रास तुम्हाला झालाय त्रास असं म्हणते आता नुपूर. आणि गोंधळ घातला असा नका म्हणू, तुम्ही माणूस आहात हे दाखवून दिलं. तर आता नुपूर हसत असते मल्हारकडे बघून. आपण सेन्सिटिव्ह आहोत, ह्यात कमीपणा कसला असं म्हणते आता नुपूर. एक विचारू, आता नको असं म्हणतं मल्हार. मग कधी असं म्हणते नुपूर. उद्या विचार असं म्हणतं मल्हार. मग उद्या उत्तर देणार असं म्हणते ती. उद्या नको, परवाच विचार असं म्हणतं मल्हार. परवा नक्की असं म्हणते नुपूर. परवाचा परवा विचार करून सांगेन असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर हसते. तर आता मल्हार पण हसतो. एक सांगू, तू आहेस म्हणून मी तुझ्यासोबत हसून खेळून तरी राहू शकतो, नाहीतर आज मी कोलॅप्स असतो असं म्हणतो मल्हार. थँक्यू असं म्हणतो तो. तुम्ही थँक्यू म्हणणार आहात असं म्हणते नुपूर. तर मग मी तुम्हाला किती वेळा थँक्यू म्हणायला हवं, कितीतरी गोष्टी ना असं म्हणते ती. आपण आता दोघांमध्ये आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठेवूया असं म्हणते ती. तर आता दोघे हसतात. तर आता मल्हार म्हणतो, संजना अशी अचानक परत येईल असं कधी मला वाटलं नव्हतं का असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर म्हणते, सर तुमच्या मनात संजनाबद्दलची जी भीती किंवा तिच्याबद्दलचा राग हा आधी जे काय झालं त्या गोष्टींमुळे आहे का तुमच्या मनात, तिच्याबद्दल अजूनही काही प्रश्न आहेत असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो, प्रश्न म्हणजे ती अचानक निघून गेली, ती का निघून गेली हे कुठे माहिती आहे तुम्हाला असं म्हणते नुपूर. तिने लग्न मोडलं, तेही हळदीच्या दिवशी तिने एवढी एक्स्ट्रीम स्टेप का घेतली असेल असं म्हणते नुपूर. अजून कुठे माहिती आहे तुम्हाला असं म्हणते ती. मी खूप विचारण्याचा प्रयत्न केला ग नुपूर, पण खरं कारण मला कळलंच नाही असं म्हणतो मल्हार. खरं तर लग्नाला नकार दिल्यानंतर तिनं मला बोलवलं होतं बोलायला, पण एक सांगू सर असं म्हणते नुपूर, जे काही झालंय ना ते चांगलंच झालंय असं समजूया असं म्हणते नुपूर. संजनाला इथे ठेवून आपण चूक केलेली नाही असं म्हणते नुपूर. कदाचित आपल्याला मिळालेली एक संधी असू शकते, म्हणजे ती अचानक नकार देऊन का निघून गेली हे आपण आता जाणून घेऊ शकतो ना तिच्याकडून असं म्हणते नुपूर. असं म्हणतो मल्हार. तर आता इथे संजनाला दाखवलंय आणि आता तिचे डोळे उघडे असतात. तर आता ती इकडे तिकडे बघायला लागते. तर आता ती उठून बसलेली असते. तर आता ती आपल्या बॅग मधून फोन बाहेर काढते. तर आता ती कॉल करते कोणाला तरी. हॅलो असं म्हणते ती. हो मी घरात पोचलीये खरं, पण आज खूप टेन्शन आलं होतं. मल्हारचा तो अवतार बघून खूप घाबरले होते मी. तो काय ऐकूनच घेत नव्हता, हाताला धरून घराबाहेर काढायला निघाला होता. नशीब मला काहीतरी हिंट आली आणि मी चक्करून पडायचं नाटक केलं, नाहीतर आजच सगळं संपलं असतं असं म्हणते संजना. अहो नाही, अहो प्लीज ऐकून तर घ्या, मला खरंच काय आयडिया नव्हती की ती असं म्हणत असते संजना. तर आता संजना तायडीशी बोलत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे तायडे म्हणत असते, काय आयडिया नव्हती तुला, परत सांगतेय नुपूरला लाईटली घेऊ नकोस. इनफॅक्ट तुला जास्त अलर्ट राहावं लागणार आहे आता. तिला जरा जरी डाऊट आला, एखादा पुरावा जरी तिच्या हाती लागला तर सगळं प्लॅनिंग उद्ध्वस्त होईल. हो खरं आहे तुमचं असं म्हणते संजना. जसं बोलत होती, जसे प्रश्न विचारत होती, घाबरले होती मी असं म्हणते संजना. घाबरायचं नाही असं म्हणते तायडे, आणि मागे हटायचं नाही, यासाठी मी सगळं प्लॅनिंग केलेलंच नाहीये. आता तू खूप अलर्ट राहायचं आहे आणि हा डाव कम्प्लिटली माझ्या हातात आहे, तेव्हा मी जे सांगेन तेच करायचं असं म्हणते तायडे. समजलं असं म्हणते ती. तर आता इथे संजना म्हणते, हो मॅम. तर आता इथे फोन ठेवलेले असतात दोघी जणी. तर आजचा भाग इथे संपतो बघा प्रेक्षक. तर आता बघूया रिकामध्ये काय येते. तर आता रिकामध्ये असं दाखवतायत, मी ठरवल्याप्रमाणे संजना परत आली असं म्हणत असते तायडे. आता फक्त तिला ह्या घरात टिकून ठेवायचं आहे, असाच रक्ताचा स्वाहा आणि सगळंच त्यांच्या आयुष्यात स्वाहा होणार आहे असं म्हणते. आता इथे तायडेने समोर तिने फोटोज वगैरे सगळं ठेवले असत नाही, त्याच्यावरती इजूस टाकत असते ती. तर आता इथे संजना म्हणते, हे बघ मल्हार असं म्हणून ती टॅटू दाखवते आपल्या हातावरचा आणि त्याच्यावर मल्हार लिहिलेलं असतं. जर मी तुला विसरून गेले असते तर हे का केलं असतं मी माझ्या हातावर असं म्हणते ती. जर एवढं सगळं प्रेम होतं तुझं माझ्यावरती तर हळदी दिवशी तुम्हाला सोडून का निघून गेलीस असं म्हणतं मल्हार. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असेल तर हा व्हिडिओ बघतच राहा आणि आमच्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका.